राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसलाय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याच मुद्द्यावरून घमासान रंगलाय। लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू। दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा। कसला प्रस्ताव? समोर दिसते तुमच्या। तुम्ही शेण खाताय ते बोला। आता तुम्ही शेण खाताय। शेण खाण्याची सवय संजय राऊत यांना आहे। नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत राज्यातील परिस्थितीची कल्पना दिली। लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव पाठवा, जास्तीत जास्त मदत देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं। तुम्हाला समोर परिस्थिती दिसत असताना प्रस्ताव पाठवा काय म्हणताय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली। आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोरच्या चर्चा काय करताय? आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा। कसला प्रस्ताव? समोर दिसतंय तुमच्या। आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधान इथे येत नाही आहेत का? शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे। ही टोलवाटोलवी नाही आहे त्यांच्यासारखी। त्यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना बांधावर जाऊन खटाखट 50,000 रुपये देऊ, कधीच दिले नाही। पण आमचं सरकार हे सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे। कोरोना काळात पीएम केअर फंडाची निर्मिती करण्यात आली। महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपाच्या आमदार आणि खासदारांसह नेत्यांनी पीएम केअर फंडासाठी भरभरून मदत केली होती। त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्तांनी पीएम केअर फंडातून मदत जाहीर करावी अशी मागणी उद्धव ठाकरे करतायत। त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला देत टोला लगावलाय। या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविडकरता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले। एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। समजा 600 कोटी जमले असतील, त्याच्यात एक मिनिट ना, त्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये। म्हणून मी म्हटलं ना, भाजपला माहिती नाही, प्रशासनाचा त्यांचा सुतराम संबंध नाही, पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती हे त्यांनी विसरता कामा नये। उद्धव ठाकरे डायलॉगबाजी आणि अशा प्रकारची टीका करण्यापलीकडे रचनात्मक काहीच करू शकत नाहीत। 600 कोटीच्या संदर्भात सीएम रिलीफ फंड लोकांनी दिलेला वापरू शकले नाहीत। आपली निष्क्रियता सिद्ध त्या ठिकाणी केलेली आहे। तुम्ही काय केलं? तुम्ही पिकनिक सारखा त्या ठिकाणी एक दिवस गेलात। त्याच्यामुळे तुमचं पुतणा मावशीचं प्रेम शेतकऱ्यांच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनींचं पूर्णपणे नुकसान झाल्यानं तातडीनं कर्जमाफी करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मात्र योग्य वेळी कर्जमाफी करणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। तर वेळ न घालवता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते आहे। कारण
कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे. हे सरकार एक कुचकामी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही. आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा. बँकांच्या नोटिसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा. एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वॉर रंगलं असताना दुसरीकडे खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रवक्ते नवनाथ बन शेणाची भाषा करू लागलेत. देवेंद्रजींना माहीत नसेल, मी आकडा देतो. महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत. हे कुठली धोरणं या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहेत? काय झालं की 1950 सालचं काढायचं, 1940 सालचं काढायचं. अरे तुमचं बोला ना, तुम्ही शेण खाताय ते बोला. आता तुम्ही शेण खाताय. शेण खाण्याची सवय संजय राऊत यांना आहे आणि जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला संजय राऊत आणि त्यांच्या मालकाला शेण खायला लावलेलं आहे. जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे. खरं तर ते संजय राऊत आहेत की गांजय राऊत आहेत असा माझा त्यांना सवाल आहे. कारण गांजा घेऊन सकाळी बडबड करायची म्हणून मला कोणीतरी सांगितलं की ते संजय नाहीत तर गांजा आहेत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक जिल्हे पाण्यामध्ये बुडाले होते. आता कुठं हे पाणी ओसरायला लागलंय, पण बळीराजाच्या डोळ्यात अद्यापही पाणी आहे. असं असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना पाण्यात पाहू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.